कम्प्युटर काय असतो त्याचा फोटोसुद्धा मी पाहिला नव्हता. उभा राहिलो पण अंग वतरत होतं. तोंडातून शब्द बाहेर निघत नव्हता. तुला 50 मुलासमोर बोलता येत नसेल तर तू व्यवसाय काय करणार? त्यापेक्षा तू व्यवसाय बंद कर आणि घरी जा. जागा फिक्स केली आणि जेव्हा मी त्या जागेवरती ॲग्रीमेंट करणार त्यावेळी एका पेपरमध्ये बातमी आली. अनेक व्यक्तींनी मला सांगितलं की ज्योतिराम हे तुला जमणार नाहीये. तुझं पूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे. पैसे फुकट जातील. माझ्याकडे 2 मार्ग होते. पहिला मार्ग म्हणजे हे सर्व सोडून फॅमिलीबरोबर गावाला जाणे आणि पुढचे काही महिने एन्जॉय करणे. तर दुसरा मार्ग होता, मी काही सेकंद विचार केला आणि डिसाईड केलं की आपण दुसरा मार्ग निवडावा. एक असा मुलगा आत्मविश्वास नसलेला, 4थी पर्यंत मराठी न वाचता येणारा, अतिशय कमी बोलणारा, संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालेला, सातारा जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील केळवाडी या ठिकाणी जन्मलेला आणि आज हजारो उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल मार्केटिंग आणि एआयचा वापर करून ग्रो कसा करावा हे शिकवणारा डिजिटल कोच. असा हा पूर्ण प्रवास खूपच प्रेरणादायी आणि संघर्षमय असा आहे. नमस्कार. यापूर्वी ज्या मुलाची माहिती सांगितली तो मुलगा मीच, ज्योतिराम सपकाळ, डिजिटल कोच, महाग्रोथ या कम्युनिटीचा फाउंडर. आजपर्यंत हजारो उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल करून ग्रो करण्यासाठी शिकवलेला आहे. पण हा प्रवास एवढा सोपा नव्हता. या प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्या आणि या प्रत्येक अडचणीमधून मला बाहेर काढण्यासाठी मी प्रत्येक वेळा सेल्फ मोटिवेट करत होतो आणि या सेल्फ मोटिवेटसाठी माझं सोबत नेहमीच मला मदत करत होतं. ते असं आहे, असं काम करा जे तुम्हाला ओळखत नाहीत ते ओळखतील आणि जे तुम्हाला ओळखतात त्यांना तुमचा अभिमान वाटेल. हे सोबत मला प्रत्येक वेळा माझ्या अडचणीमधून मला बाहेर काढण्यासाठी मदत केलेली आहे. तुमच्याही आयुष्यामध्ये असं काहीतरी एक व्यक्ती असायला हवा, एखादं सोबत, एखादं सेंटेन्स असायला पाहिजे ज्याच्यामुळे ते तुम्हाला मोटिवेट करेल. या व्हिडिओमधून, या प्रवासामधून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या अडचणीतून बाहेर कसं निघायचं हे माझ्या उदाहरणावरून किंवा माझ्या जर्नीवरून नक्कीच समजेल. मी लहान होतो तेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती, ना टेलिव्हिजन नव्हतं, ना रोड नव्हता. 2020 पर्यंतही माझ्या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. माझ्या गावातून इतर गावी जायचं म्हटलं तर पायी प्रवास केल्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्या गावामध्ये फक्त 3री पर्यंत शाळा होती आणि इथूनच पुढे संघर्षमय प्रवासाला सुरुवात झाली. माझं गाव उंच डोंगरावरती होतं आणि डोंगराच्या पायथ्याशी शाळा होती. त्या ठिकाणी जाण्यासाठी दररोज 6 आणि 6 12 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागणार होता. अतिशय उंच डोंगरावरती असलेलं गाव, त्यात अतिशय जास्त पाऊस असल्याने पावसाळ्यामध्ये शाळेत जायचं म्हटलं तर अनेक वेळा अडचणी यायची. काही वेळा निम्म्या रस्त्यातून घरी परत यावं लागायचं. त्यामुळे शाळेत दुर्लक्ष व्हायचं. फक्त पास होण्यापुरते मार्क मिळायचे. अतिशय कमी बोलत असल्यामुळे शाळेतील सर्व मुलं मला ओळखत नव्हती. पुढे 10वी मध्ये पास झालो. पास झाल्यानंतर कॉलेज करायचं होतं, पण आमच्या गावाच्या आजूबाजूला कॉलेजच नव्हतं. सातारा ते कोल्हापूर रोडला नागठाणे सिटी आहे, त्या ठिकाणी कॉलेज करायचं ठरवलं. पण आमच्या गावापासून त्या कॉलेजला जाण्यासाठी 1.5 तास पायी प्रवास आणि 1 तास एसटी प्रवास करावा लागणार होता. कॉलेजला गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जास्त कोण आमच्याशी बोलत नसे. आम्ही सुद्धा जास्त लक्ष अभ्यासाकडे दिलं. लहान असताना मला डॉक्टर व्हायचं होतं, पण डॉक्टर होण्यासाठी सायन्स साईट निवडावी लागती हे सुद्धा मला माहीत नव्हतं. जास्त अभ्यास केला आणि 11वी मध्ये जेव्हा मला पूर्ण वर्गामध्ये 3रा नंबर आला तेव्हा अनेक मुलं आमच्याशी मैत्री करू लागली, बोलू लागली. तेव्हा मला लक्षात आलं, जोपर्यंत आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत नाही तोपर्यंत लोक आपल्याला बोलत नाहीत, आपल्याशी चांगले वागत नाहीत. मग प्रत्येक वेळेला इतरांपेक्षा कसं वेगळं करता येईल यावरती मी फोकस दिला. त्यानंतर 12वी मध्ये पास झाल्यानंतर मुंबईला आलो. मुंबईमध्ये पण आल्यानंतर जेव्हा आमच्या गावातील अनेक लोक गिरणीमध्ये कामाला होती तेव्हा त्या लोकांनी मिळून चाळीमध्ये एक रूम विकत घेतला होता. त्याला बैठकीचा गाळा असं म्हणतात. सातारा, कोल्हापूर, सांगली या ठिकाणचे भरपूर सारे बैठकीचे गाळे मुंबईमध्ये आहेत. त्यावेळी त्या गाळ्यामध्ये आम्ही 36 व्यक्ती एकत्र राहत होतो. मुंबईला आल्यानंतर मला कम्प्युटर शिकायचं होतं, पण त्यापूर्वी कम्प्युटर काय असतो त्याचा फोटोसुद्धा मी पाहिला नव्हता. फक्त अनेक व्यक्तीकडून किंवा शिक्षकाकडून ऐकल्यामुळे आपण सुद्धा जर कम्प्युटर शिकलो तर काहीतरी चांगलं करता येईल हे मला समजलं होतं. मुंबईला आल्यानंतर अनेक व्यक्तींनी मला सांगितलं की ज्योतिराम हे तुला जमणार नाहीये. तुझं पूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे. पैसे फुकट जातील. पण मी त्यांचं ऐकलं नाहीये. मला शिकायचं होतं.
माझे मोठे भाऊ दादा यांनी मला कम्प्युटर कोर्स जॉईन करण्यासाठी पैसे दिले आणि मी 1 वर्षाचा कम्प्युटर कोर्स जॉईन केला. सुरुवातीचे 2 ते 3 महिने मला काही वेळा पश्चात्ताप झाला, की मी हे का जॉईन केलेलं आहे. मला काही जमत नव्हतं. पण मी हार नाही मानली. मी ठरवलेलं, जोपर्यंत इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आपण करत नाही, तोपर्यंत लोकं आपल्याला ओळखणार नाहीत. आणि त्यानंतर मी जास्त वेळ देऊन प्रॅक्टिस करायला लागलो. आणि काही वेळात मला आवड तर होतीच, पण मला काही चांगलं जमायला लागलं. चांगल्या डिझायनिंग करता आल्या, चांगल्या ॲनिमेशन करता आल्या. आणि त्यानंतर त्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा मला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. एक दिवशी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा बॅच संपल्यानंतर मी माझ्या घरी येत होतो आणि घरी येत असताना एका रस्त्यावरती मी पाहिलं, त्या ठिकाणी अनेक लोकं जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी अनेक व्यक्ती मार्गदर्शन करत आहेत. मीही त्या गर्दीमध्ये जाऊन उभा राहिलो. त्या ठिकाणी एक उद्योजक त्याच्या व्यवसायाची जर्नी सांगत होता. व्यवसाय का सुरू करायला पाहिजे? व्यवसाय केल्यामुळे काय होतं हे त्यानं सांगितलं होतं. आणि त्याचवेळी फर्स्ट टाईम मला असं वाटलं, की मी सुद्धा व्यवसाय सुरू करावा. पण व्यवसाय नक्की काय असतो हे काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकत होतो, तिथले जे बिझनेस मालक होते, त्या मालकांना ऑब्झर्व्ह करायला लागलो. ज्या ठिकाणी मी काम करत होतो, त्या ठिकाणच्या मालकाला ऑब्झर्व्ह करू लागलो. ते त्यांचा व्यवसाय कसा करत आहेत, त्यासाठी ते आमच्याशी कसं बोलत आहेत, हे सर्व मी शिकत होतो. 12वी जे शिक्षण मी थांबवलं होतं, तेही यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीमधून डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून मी पुढे चालू केलं. अनेक ठिकाणी काम केलं. पुढचे 2 वर्ष ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकलो, त्याच ठिकाणी शिकवायला सुद्धा सुरुवात केली. आणि याच्यामुळे आपण कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू करावं हे मनामध्ये येऊ लागलं. पण मुंबईमध्ये सुरू करायचं म्हटलं तर तेवढे पैसे माझ्याकडे नव्हते आणि म्हणूनच मी सातारा सिटीमध्ये कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू करायचं प्लॅन केलं. साताऱ्यामध्ये आल्यानंतर पहिले 3 महिने कोणत्या ठिकाणी कॉम्प्युटर सेंटर सुरू केलं तर आपण खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल हे स्टडी करत होतो. स्टडी केल्यानंतर एक जागा फिक्स केली आणि जेव्हा मी त्या जागेवरती ॲग्रीमेंट करणार, त्यावेळी एका पेपरमध्ये बातमी आली. साताऱ्यामध्ये 3 ते 4 तास दररोज लाईट जाणार. ती बातमी पाहिल्यानंतर मला काय करावं सुचत नव्हतं. कारण त्या ठिकाणी त्या परिस्थितीत जर मला कॉम्प्युटर सेंटर सुरू करायचं म्हटलं, तर मला एक्स्ट्रा पैसे लागणार होते. तेवढे पैसे माझ्याकडे नव्हते आणि म्हणूनच मी साताऱ्यामध्ये कॉम्प्युटर सेंटर सुरू करायचा प्लॅन कॅन्सल केला आणि माझ्या जन्मगावी परतलो. जन्मगावी आल्यानंतर म्हैसी, शेळी, गायी यांना घेऊन दररोज रानामध्ये जायचो आणि शांत दगडावरती बसून राहायचो. काय करावं सुचत नव्हतं. काही वेळा तर रडत बसायचो. कारण मला माझं स्वप्न होतं व्यवसाय सुरू करण्याचं, पण ते पूर्ण होताना दिसत नव्हतं. एक दिवशी एक राजकीय व्यक्ती आमच्या घरी आला. घरी आल्यानंतर आई-वडिलांना त्यांनी सांगितलं, की पुण्यामध्ये खूप चांगला जॉब आहे आणि तोही पर्मनंट आहे. ₹40,000 त्या ठिकाणी भरावे लागतील. माझे आई-वडील लगेच तयार झाले. मी तयार होत नव्हतो. पण शेवटी नाही, नाही म्हणून मी सुद्धा तयार झालो. माझ्या गावातील मी आणि 10 मित्र आम्ही एकत्र पुणे या ठिकाणी गेलो. एक रूम भाड्याने घेतला आणि ज्या ठिकाणी जॉब मिळणार होता, त्या ठिकाणी आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं, की जी व्यक्ती आम्हाला जॉब लावत होती, ती प्लेसमेंट एजंट होती आणि ती आम्हाला फसवत होती हे लक्षात आलं. त्या व्यक्तीला आम्ही फक्त ₹1,000 दिले होते. बाकीचे पैसे त्याच दिवशी रात्री द्यायचे होते. आम्ही एकही सेकंद वाया न घालवता पुण्यामधून पळून गेलो आणि डायरेक्टली मुंबईला पोहोचलो. माझ्या आयुष्यामध्ये ही मोठी घटना घडली. कारण हे जर घडलं नसतं, एक रात्र मी पुण्यामध्ये थांबलो असतो, तर माझे पूर्ण पैसेही गेले असते आणि पुढे मी काहीच करू शकलो नव्हतो. मी देवाला भाग्यवान समजतो, की त्यावेळी काही सेकंदामध्ये त्या गोष्टी मला समजल्या आणि आम्ही पुणे सोडलं. मुंबईला आल्यानंतर अनेक ठिकाणी जॉब सर्च केले, पण जॉब मिळत नव्हते. त्याचवेळी माझे पाहुणे जे मानखुर्दला कोचिंग क्लासेस रन करतात, त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं, की मी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू करतोय, एक पार्टनर बघत आहे. मी लगेच रेडी झालो आणि मुंबईमधील मानखुर्दला 25 डिसेंबर 2006 साली 3 पार्टनर आणि 3 कॉम्प्युटर घेऊन आम्ही कॉम्प्युटर सेंटर सुरू केलं. काही दिवसातच खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला अडचणी येत असतात. पण जेव्हा आपण जे स्वप्न बघतो आणि जेव्हा ते स्वप्न पूर्ण होतं ना, तेव्हा जो आनंद मिळतो ना, तो वेगळाच असतो आणि तोच आनंद मला मिळाला. फेब्रुवारी 2007 माझ्याबरोबर आणखी एक घटना घडली, ज्याच्यामुळे माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. फेब्रुवारी महिन्यामध्ये 10वीच्या मुलांचा निरोप समारंभ होता. एका हॉलमध्ये 40-50 मुलं बसली होती. 10-15 शिक्षक बसले होते आणि ते प्रत्येक शिक्षक त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यांना शुभेच्छा देत होते. जेव्हा माझं नाव घेतलं गेलं, तेव्हा मी त्या ठिकाणी उभाही राहू शकत नव्हतो.
उभा राहिलो पण अंग वतरत होतं. तोंडातून शब्द बाहेर निघत नव्हता. कसं बोलायचं हे मला माहितीच नव्हतं. मी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये एका स्टुडंटला एका वेळी शिकवत होतो चांगल्या पद्धतीने. पण एकासमोर 50 ते 60 मुलं पाहिल्यानंतर मला त्यांच्यासमोर काही बोलताच नाही आलं. ते जे शिक्षक होते ते मला सांगत होते, की फक्त शुभेच्छा दे आणि बस. पण त्याही देता येत नव्हत्या. मी त्या ठिकाणी काही सेकंद न बोलता निघून गेलो आणि डायरेक्टली घरी पोहोचलो. रात्रभर मला झोपच लागली नाही. कारण मला त्या 50 मुलांसमोर बोलता आलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये यायचं होतं, पण हिंमतही होत नव्हती येण्यासाठी. पण पर्याय नव्हता आणि मी इन्स्टिट्यूटमध्ये आलो. ज्यावेळी इन्स्टिट्यूटचा दरवाजा उघडणार, त्यावेळी 2 शिक्षकांनी मला आवाज दिला आणि सांगितलं, "ज्योतिराम." मी थांबलो आणि त्यांनी सांगितलं, की "तुला 50 मुलांसमोर बोलता येत नसेल, तर तू व्यवसाय काय करणार? त्यापेक्षा तो व्यवसाय बंद कर आणि घरी जा." मला अतिशय दुःख वाटलं. पण काय करावं सुचत नव्हतं. पण त्यावेळी त्यांना मी एक शब्द दिला, की पुढच्या 1 वर्षामध्ये 1000 पेक्षा जास्त मुलांसमोर मी भाषण करून दाखवेन. आणि दरवाजा उघडला आणि त्यानंतर खुर्चीवर जाऊन बसलो. खुर्चीवर बसल्यानंतर काय करावं? मला माहिती होतं, की मी करून दाखवणार, पण कसं करणार हे मला माहिती नव्हतं. पुढचे 2 ते 3 दिवस गेले आणि एक दिवशी सकाळी पेपर हातामध्ये घेतला आणि त्या पेपरमध्ये एक बातमी होती. मराठीत MBA करा. ती बातमी वाचली आणि मला वाटलं, की आता काहीतरी आपण करू शकतो. त्याच दिवशी जाऊन त्या इन्स्टिट्यूटमध्ये माहिती घेतली, तर तो एक कोर्स होता 1 वर्षाचा. प्रत्येक रविवारी MBAचे सेशन जे असतात ते होणार होते. मी ते अटेंड केलं आणि त्यानंतर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येत असतात. तुमच्याही आले असतील. पण त्या प्रॉब्लेममधून बाहेर निघण्यासाठी एक दरवाजा देवानं आपल्याला उघडलेला असतो. तो दरवाजा तुम्हाला ओळखता आला पाहिजे आणि त्यानं जाता आलं पाहिजे. मी सुद्धा तो कोर्स करायला सुरुवात केली. त्या पूर्ण 1 वर्षामध्ये मार्केटिंग, HR, फायनान्स, ब्रँडिंग, सेल्स हे सर्व शिकलो आणि त्या ठिकाणी मला प्रत्येक महिन्याला प्रेझेंटेशन देण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामुळे जास्त लोकांसमोर बोलण्याचा अनुभव सुद्धा आला. पुढचे 1 वर्षभर प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि 1 वर्ष होण्यापूर्वीच मला एका शाळेमधून 1500 विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. मी खूप चांगली प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस केल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन 1 तास खूप चांगल्या पद्धतीने बोललो. आपल्याला हा देव आहे ना, तो संधी देत असतो. पण ती संधी ओळखता आली पाहिजे आणि ती संधी ओळखल्यानंतर त्यावरती सातत्याने प्रयत्न करायला पाहिजेत. मी तेच केले आणि म्हणून ती मला संधी मिळाली. व्यवसाय खूप चांगला सुरू होता. अनेक वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स अटेंड करत होतो. प्रत्येक वर्षी नवीन-नवीन व्यवसाय सुरू करत होतो. आत्तापर्यंत कोचिंग क्लासेस, कॉम्प्युटर क्लास, स्टेशनरीचं दुकान, होलसेलचं दुकान, प्री-स्कूल, इंग्रजी माध्यमाची शाळा, त्याचबरोबर पतसंस्था आणि डिजिटल मार्केटिंग एजन्सी हे सर्व व्यवसाय मी सुरू केलेले आहेत. या अनेक व्यवसायामध्ये मोठा लॉससुद्धा सहन करावा लागला. व्यवसाय कसा वाढवायचा हे शिकलो होतो, पण इम्प्लिमेंट करताना अनेक अडचणी आली. काही ठिकाणी पार्टनर चुकीचा निवडल्यामुळे तिथून बाहेर पडावं लागलं. तर काही व्यवसाय सेल करून सुद्धा बाहेर पडलो. पण या जर्नीमध्ये खूपच काही शिकायला मिळालं. मार्च 2019ला जी आमची डिजिटल एजन्सी होती, ती काही कारणास्तव बंद करावी लागली. पुढे काय करावं मला सुचत नव्हतं. आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार येत होते. पण प्रत्येक चढ-उतारामध्ये जेव्हा मी काही करू शकत नव्हतो असा विचार करायचो, तेव्हा देव मला एक मार्ग दाखवायचा. त्यावेळी मी अनेक शिक्षकांना, अनेक ट्रेनर, कोच, कन्सल्टंटला यांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं, "ज्योतिराम, तुला 17 वर्षाचा कॉम्प्युटर शिकवण्याचा अनुभव आहे. 5 वर्षाचा डिजिटल मार्केटिंग एजन्सी रन करण्याचा अनुभव आहे. सो या दोघांना एकत्र करून काहीतरी कर." आणि मी ठरवलं, उद्योजकांना आजच्या घडीला डिजिटल मार्केटिंग शिकणं आवश्यक आहे. तर त्याच्या रिलेटेड एखादा कोर्स तयार करावा, हे मी डिसाईड केलं. पण तो कोर्स कसा बनवायचा, त्यासाठी कोणतं स्किल लागतं, हे काहीच माहीत नव्हतं. त्याचवेळी अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ट्रेनरचे कोर्स जॉइन केले आणि त्याच्या माध्यमातून व्हिडिओ रेकॉर्डिंग कसं करायचा, रेकॉर्ड केलेले व्हिडिओ एडिट कसे करायचे, ते प्लॅटफॉर्मवरती अपलोड कसं करायचं, हे सर्व शिकत गेलो. आणि 1 डिसेंबर 2019ला एक डिजिटल कोर्स लॉन्च केला, ज्याचं नाव होतं WhatsApp बिझनेस ब्लूप्रिंट. पहिल्याच 2 महिन्यामध्ये 500 पेक्षा जास्त उद्योजकांनी तो कोर्स जॉइन केला आणि मला डिजिटल कोच या प्रवासाला सुरुवात झाली. खूप चांगला रिस्पॉन्स येत होता. पण त्याचवेळी जगाला हलवून टाकणारी घटना घडली. बरोबर, तुम्ही बरोबर विचार करताय. लॉकडाऊन. त्यामुळे सर्वच व्यवसाय बंद झाले. मी माझ्या फॅमिलीला माझ्या जन्मगावी घालवलं आणि मी त्यांना सांगितलं, पुढच्या काही दिवसामध्ये मी सुद्धा गावाला येतो. पण त्यावेळी ज्यांनी माझा पहिला कोर्स जॉइन केला होता, त्या प्रत्येक उद्योजकांनी मला रिक्वेस्ट केली, की "ज्योतिराम,
आमचा व्यवसाय बंद झालेला आहे, तुझंही कम्प्युटर सेंटर, स्कूल, कोचिंग क्लासेस बंद झालेले आहेत, तर आम्हाला आमचा व्यवसाय डिजिटल कसा करायचा हे शिकवा. मला थोडंफार माहिती होतं, पण आणखी माहिती करणं आवश्यक होतं आणि म्हणून मी सर्च करायला सुरुवात केली आणि पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये एक डिजिटल कोर्स आपण लॉन्च करूया हा विचार केला. पण त्यावेळी माझ्याकडे 2 मार्ग होते. पहिला मार्ग म्हणजे हे सर्व सोडून फॅमिलीबरोबर गावाला जाणे आणि पुढचे काही महिने एन्जॉय करणे. तर दुसरा मार्ग होता मुंबईमध्ये एकटा राहणे, जेवण बनवण्यापासून सर्व कामं स्वतः करणे आणि डिजिटल कोर्सच्या माध्यमातून उद्योजकाला शिकवणे. मी काही सेकंद विचार केला आणि डिसाईड केलं, की आपण दुसरा मार्ग निवडावा. पुढचे 3 महिने मी उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग शिकवण्यासाठी एक कोर्स लॉन्च केला. पुढच्या 10 दिवसामध्ये 100 पेक्षा जास्त उद्योजकांनी तो कोर्स जॉइन केला. मग त्या कोर्समध्ये व्यवसाय डिजिटल कसा करायचा, सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, व्हिडिओ रेकॉर्ड कसे करायचे, व्हिडिओ एडिट कसे करायचे, सोशल मीडियावरती पेड ॲड रन करून जास्तीत जास्त लोकांना, कस्टमरना अट्रॅक्ट कसं करायचं, हे सर्व मी त्यांना शिकवत होतो आणि ते उद्योजकसुद्धा शिकून त्यांच्या व्यवसायामध्ये ते वापरत होते. पुढचे 3 महिन्याचा हा कोर्स 6 महिने चालला आणि 6 महिने मी स्वतः माझ्या घरामध्ये राहून सर्व जेवण मी स्वतः करत होतो. सर्व घरातील कामं मी स्वतः करत होतो. सकाळी 5:30 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजतोपर्यंत जेवण करणे, इतर कामं करणं, स्वतः शिकणे, त्यानंतर उद्योजकांना शिकवणे, शिकवल्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करणे, एडिट करणे, त्याचा ॲक्सेस विद्यार्थ्यांना देणं आणि उद्योजकांना ते इम्प्लिमेंट करताना काही अडचण आली तर त्यांना सपोर्ट करणं, हे सर्व चालू होतं. पण त्या 6 महिन्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स वाढला. अनेक उद्योजकांनी माझ्याविषयी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अभिप्राय दिलेले आहेत, की त्यांना या 6 महिन्यामध्ये जे काही मी शिकवलं त्यांच्यामुळे त्यांचा व्यवसाय तर वाढलाच, पण लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपण व्यवसाय करू शकतो हा मोठा कॉन्फिडन्स त्यांना मिळाला होता. मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन, लॉकडाऊन संपलेला आहे, कोरोना गेलेला आहे, पण आत्ता आपण 2023-24 मध्ये आहोत. पण आपल्याला आपला व्यवसाय ग्रो करायचा असेल तर डिजिटल मार्केटिंग शिकल्याशिवाय पर्याय नाही आहे. आज भारतातील 54% लोकसंख्या ही ऑनलाईन आलेली आहे. 34% लोकसंख्या ही सातत्याने सोशल मीडिया वापरत आहेत. मग या सर्व लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं असेल तर डिजिटल मार्केटिंग वापरायलाच हवं. मी माझ्या या जर्नीमध्ये सर्वात जास्त फायदा मला झाला तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग आणि एआयचा. गेल्या वर्षापासून आपण प्रत्येकजण एआय हा शब्द ऐकत आहोत. पण या एआयचा वापर आपण व्यवसायामध्ये कसा करायचा हे अनेकांना माहिती नाहीये. जो उद्योजक एआयचा वापर त्या व्यवसायामध्ये करतोय त्याचा व्यवसाय खूपच जास्त ग्रो होत आहे. येस, आणि तुमचाही होऊ शकतो. सो आजपासून तुम्ही शिकायला सुरुवात करा. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स येत असतात. माझ्याही जर्नीमध्ये ते आलेत. पण प्रत्येक प्रॉब्लेम आल्यानंतर त्या प्रॉब्लेम कसा सोडवायचा याच्यावरती मी फोकस केला. तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कोणतंही क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल तर ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करता येतंय, त्यावरती सातत्याने जर फोकस केलात ना, तर नक्कीच तुम्ही तुमचं आयुष्य घडवू शकता. ज्याचा आता एकच सांगेन, असं काम करा जे तुम्हाला ओळखत नाही ते ओळखतील आणि जे तुम्हाला ओळखतात त्यांना तुमचा अभिमान वाटेल. आणि आजपासून डिजिटल मार्केटिंगचा वापर तुमच्या व्यवसायामध्ये करण्यासाठी सिंपल 5 पायऱ्या यांचा वापर करा. सर्वात पहिल्यांदामध्ये तुम्ही जो व्यवसाय करत आहात त्याच्या रिलेटेड रिसर्च करा. रिसर्च करण्यासाठी एआयचा वापर करा. रिसर्चमध्ये तुमचे कस्टमर आहेत ते कोण आहेत, त्यांचे पेन पॉईंट कोणते आहेत यावरती फोकस करा. एकदा रिसर्च केल्यानंतर प्रॉपर स्ट्रॅटेजी तयार करा, की तुम्हाला पेड ॲडच्या माध्यमातून तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचायचं आहे का कंटेंट मार्केटिंगचा वापर करून तुमच्या कस्टमरमध्ये पोहोचायचं आहे. कोणकोणते प्लॅटफॉर्म तुम्ही वापरणार आहात, ते कोणत्या पद्धतीने त्या प्लॅटफॉर्मचा वापर तुमच्या व्यवसायामध्ये करणार आहात. ही सेकंड स्टेप झाली, ज्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे अनेक उद्योजक दुर्लक्ष करतात ते थर्ड आहे सिस्टीम्स. आपल्याला डिजिटली व्यवसाय ग्रो करायचा असेल तर सिस्टीमचा वापर करणं खूपच महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये CRM, कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची सिस्टीम असते. त्याचबरोबर वेबसाईट आली, लँडिंग पेजेस आले, सोशल मीडिया प्रॉपर ऑप्टिमाइज करणं आलं. या सर्व सिस्टीममध्ये तुम्हाला करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर चौथी स्टेप आहे ती म्हणजे ट्रॅफिक जनरेशन. प्रत्येक उद्योजक सोशल मीडियाचा वापर टाइमपाससाठी करतो. पण त्या सोशल मीडियावरती जे ऑडियन्स आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी, त्यांना आपल्या सिस्टीमवरती नेण्यासाठी ट्रॅफिक जनरेशनवरती काम करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते तुम्ही करणं आवश्यक आहे. त्यासाठी WhatsApp, Facebook, Insta, LinkedIn या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर
तुम्ही करू शकता, पण टाइमपाससाठी नाही आहे, व्यवसाय वाढवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर 4थी स्टेप येते, त्याच्यानंतर 5वी स्टेप येते, ती म्हणजे ऑटोमेशन आणि ॲडव्हान्स टूलचा वापर करणे. जी कामं एखादी व्यक्ती करते, तेच काम एखादं टूल करू शकतं. सो आता हा विचार करा, की तुमच्या कंपनीमध्ये जे पीपल काम करत आहेत, जे एम्प्लॉयी काम करत आहेत, ते कोणकोणतं काम वेगवेगळ्या ऑटोमेशन सिस्टम करू शकतात. ज्याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल, पैसे वाचतील आणि खूप चांगला रिझल्ट मिळेल. याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर ज्योतिराम सापकाळ हा माझा YouTube चॅनल आहे. तुम्ही फॉलो करू शकता. त्याचबरोबर जोस्टॉकनं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.